नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 89.01%, FISची होल्डिंग आहे 1.98%, DISची होल्डिंग आहे 4.87% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.14%. आणि मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड एक PSU म्हणजे सरकारी कंपनी आहे. कारण मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये PSU कंपनी NTPC लिमिटेडची 89.01% हिस्सेदारी आहे. म्हणजे मित्रांनो, NTPC लिमिटेडची NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, दोन नेगेटिव्ह पॉईंट म्हणजे मार्च क्वार्टरमध्ये FIs आणि DIs म्हणजे दोन्ही मोठ्या इन्स्टिट्यूशनलने आपली हिस्सेदारी कमी केली आहे. FIsने आपली होल्डिंग 2.18%ने कमी करून केली आहे 1.98%. तसेच DIsने आपली होल्डिंग 5.28%ने डिक्रीज करून केली आहे 4.87%. आणि मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्टचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट आला आहे 21 मे म्हणजे आज जवळपास दुपारी 3:05 म्हणजे मार्केट बंद होण्याच्या काही टाईम पहिले. आणि मित्रांनो, याचाच इम्पॅक्ट आपल्याला जबरदस्तपणे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. आणि याचमुळे आपल्याला NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये एक जबरदस्त स्पाइक पाहायला मिळाला आहे. कारण मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट जबरदस्त आला आहे. तर चला बघूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा लेटेस्ट. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर सगळ्यात पहिले बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्सबद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 508 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 622 कोटी रुपये. तसेच NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 505 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 622 कोटी रुपये. तसेच NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 553 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 751 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 581 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 751 कोटी रुपये. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल म्हणजे खर्चबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 425 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 444 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 482 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 444 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता या कंपनीचा रेव्हेन्यू आणि टोटल इन्कम तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाले आहे, परंतु याचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याचा अर्थ म्हणजे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा फायनान्शियल इयर
2025च्या क्वार्टर 4मध्ये एक्सपेन्सेस कंट्रोलमध्ये आहे. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 127 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 307 कोटी रुपये. तसेच NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 99 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 307 कोटी रुपये. चला आता बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियड बद्दल, म्हणजे नेट प्रॉफिट बद्दल. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 80 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 233 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट ॲप्रॉक्सिमेटली इयर ऑन इयर बेसिसवर 3 पट वाढला आहे. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 65 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 233 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याचा जर आपण बघितला तर याचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर नेट प्रॉफिट जवळपास 3.5 पटपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. म्हणजे मित्रांनो, या NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा नेट प्रॉफिट तुम्ही इयर ऑन इयर बेसिसवर बघा किंवा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बघा, जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. चला तर बोलूया NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 0.17 रुपीजने वाढून आता आला आहे 0.28 रुपीज. तसेच NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.08 रुपीजने वाढून आता आला आहे 0.28 रुपीज. तर मित्रांनो, NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, जबरदस्तपणे इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याचाच इम्पॅक्ट आपल्याला NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.